नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर उरलेल्या चपात्या आहेत आणि त्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी नाही, मग टेन्शन कशाचा. त्याच उरलेल्या चपात्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर सर्वात आधी आता आपल्याला या ज्या चपात्या आहेत त्या लांब आकारमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे या चपात्यांचा आपल्याला चुरा बनवून घ्यायचा आहे. तर मी या चपात्या कतरीने कट करत आहे, तर तुम्ही यांचा चुरा हाताने पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या चपात्यांचा सगळा चुरा बनवून घ्यायचा आहे. तर मी ते चुरा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा हा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग परत हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर हे ऑप्शनल आहे, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे. मग परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मग सगळे साहित्य व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळे साहित्य परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे. तर तुम्ही इथे बेसनाच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित आता घटसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे व्यवस्थित सगळे साहित्य मिक्स झालेले आहेत. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये हा जो चपातीचा चुरा आहे तो सगळा घालायचा आहे आणि हे सगळे साहित्य आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे हे उरलेल्या चपातीची चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये चहाबरोबर सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.